नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। रेबीज झाल्याची लक्षणे असलेला एका युवकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे। साताऱ्याच्या अंगापूर फाट्याजवळ एका व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे। रस्त्यावरील माणसांच्या अंगावर धावून जाणाऱ्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या युवकाला पकडण्यासाठी प्रारंभी जाळे टाकण्यात आले, मात्र संबंधित युवक कुत्र्यासारखे हावभाव आणि वर्तन करत जाळ्यातूनही अनेकदा निसटण्याचा प्रयत्न केला। जाळ्यात पकडल्यानंतर संबंधित युवकाला दोरखंडाने बांधण्यात आले, मात्र या घटनेने सकाळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती। साताऱ्याच्या अंगापूर फाट्याजवळ घडलेल्या ह्या घटनेने सकाळी महाविद्यालयीन युवक, कामावर जाणारे चाकरमाने, ऑफिसला जाणारे कर्मचारी यांच्यामध्ये घबराट पसरली होती। काही काळ अंगापूर फाट्यावरील वाहतुकी थांबली होती। हा व्यक्ती मनोरुग्ण की रेबीज झाल्याने असे वर्तन करतो आहे या संदर्भात कोणालाही काही कल्पना नव्हती, मात्र कुत्र्यासारखे वर्तन, रेबीज झाल्यानंतर व्यक्तीमध्ये असलेली लक्षणं, असाच हावभाव करीत हा युवक रस्त्यावर इकडे तिकडे अंगावर धावून जात होता। या युवकाला तातडीने दोरीने बांधून येथील ऊसतोडणी कामगारांनी त्याला दवाखान्यात भरती केले। डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले असून त्याच्यावर कोणतीही रेबीजची लक्षणं नसल्याचे सांगितले, मात्र या घटनेने अंगापूर फाटा आणि परिसरामध्ये प्रचंड घबराट पसरली होती। SN न्यूजसाठी प्रतिनिधी सातारा। तुम्ही गोल धरायला लागता असं धरायला लागतं फडतरवाडी ना अंगापूर फाट्याच्या मध्ये एक फटका दिला का नाही ते बेशुद्ध पडला बाई, असं करा। अरे सरळ करायचं, सरळ रोड अंगापूर फाट्यापासून उभा करा, उभा हो 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 ती जाळ टाकायचं चाललंय, त्यामुळे कालवा चालतो। अरे फिरतय म्हणजे तिडच काढले नाही एक फटका जर टाकला मागणार तरी का रिस्क नाही कुत्र्यावाने गाव करतोय। दिसते का कुत्रा चावलं होतं आधी 15 दिवस झालं।